नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आज 14 जुलै, वार मंगळवार. ग्लोबल मार्केटमधून काय अपडेट मिळत आहेत व आपले मार्केट दिवसभर कसे असेल याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. काल काय झालं याच्यावरती एक नजर आपण टाकूया, म्हणजे आज आपल्याला काम करायला सोपं जाईल. काल निफ्टी 24,039 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 24,000चा लो बनवला. लो पासून वरती जात 24,259चा हाय बनवला. तर बंद होताना 24,211 वरती बंद झाली. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला होता काल, की मार्केट गॅप डाऊन ओपन झाली पण त्याच्यानंतर रिकव्हरी का आली. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे 24,000चा सपोर्ट. हा टेक्निकल जसा सपोर्ट आहे तसा तो सायकोलॉजीचा देखील सपोर्ट आहे. मार्केट अशा राऊंड फिगर रकमेला किंवा आकड्यांना खूप महत्त्व देते आणि त्यामुळे 24,000चा सपोर्ट घेऊन मार्केट काल वरती गेले. निफ्टीतील 20 स्टॉकमध्ये तेजी होती, 30 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. 1,758 स्टॉकमध्ये NSEच्या तेजी होती, तर 1,543 स्टॉकमध्ये दबाव होता. NSE वरील 6 स्टॉकना काल अप्पर सर्किट लागले, तर 7 स्टॉकना लोअर सर्किट लागले. निफ्टीला वरती घेऊन जाण्याचं काम कोणी केलं, तर प्रामुख्याने IT सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळाली. आज देखील ही तेजी दिसून येऊ शकते IT सेक्टरमध्ये, कारण मार्केटच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगले SL टेकचे रिझल्ट आलेले आहेत. FMCG मध्ये काल आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. जर कोणी कालची गोष्ट जर पाहिली असेल मार्केटमध्ये, जसा 24,000चा सपोर्ट निफ्टीने घेतला तसा त्याला जो काही हा सर्वात मोठा दबाव पाहायला मिळाला होता आपल्याला, तो त्याचा हाय निफ्टीला ब्रेक करता आलेला नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सर्वात मोठा जो काही दबाव निर्माण झाला होता आपल्या मार्केटमध्ये, तो दिवस, तो हाय किंवा तो लो जोपर्यंत ब्रेक होत नाही, हाय ब्रेक झाला तर तेजी निर्माण होईल आणि लो ब्रेक झाला तर दबाव वाढेल. ही गोष्ट लक्षात राहू द्या. काल बँक निफ्टीमध्ये काय घडलं, तर बँक निफ्टी 57,616 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 57,492चा लो बनवला. लो पासून वरती जात 58,219चा हाय बनवला, तर बंद होताना 58,000च्या वरती 58,131 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील 7 बँकांमध्ये तेजी होती, 7 बँकांमध्ये दबाव पाहायला मिळत होता. निफ्टी एकसारखी वरती जात होती, पण बँक निफ्टी वर खाली, परत वरती, परत खाली, परत वरती असे आपल्याला का करताना पाहायला मिळाले. आज आपले मार्केट कसे राहू शकते याच्यावरती आपण सविस्तर आढावा आता घेऊया. वरती डोनाल्ड ट्रम्प टोल आकारणार 20% असे बोलत आहेत. तर इराण देखील काय सांगत आहे, अमेरिकेला टोल दिला आणि तुम्ही जहाज जर तिथून नेला तर आम्ही त्याच्यावरती हल्ला करू. म्हणजे एकंदरीत तणाव वाढलेला आपल्याला दिसून येतो. दोन्हीकडून एकमेकांच्या देशांवरती हल्ले सुरूच आहेत. अमेरिकेचे स्थळ ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी इराण हल्ले करत आहे, तर अमेरिका डायरेक्ट इराणवरती हल्ला करत आहे. यामुळेच कालच्या लो पासून आज आपल्याला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 10%ची वाढ पाहायला मिळत आहे आणि क्रूड ऑइल सध्या आपल्याला 1 महिन्याच्या हायवरती गेलेले दिसून येत आहे. आता त्याची किंमत $85 प्रति बॅरेल आपल्याला पाहायला मिळत आहे. अमेरिकेने दुसरी मोठी घोषणा काय केली, तर इराणची जी जहाज ये जा करतात हॉर्मुझमधून, त्यांना त्यांनी बंदी घातलेली आहे आणि जर कोणाला यातून ये जा करायचं असेल, वाहतूक करायची असेल, तर अमेरिकेला 20% टोल द्यावा लागेल. आणि तो टोल कशासाठी असेल, तर हॉर्मुझची जबाबदारी अमेरिका घेत आहे, त्यासाठी लागणारे जे सैन्य आहे त्या सैन्याचा खर्च म्हणून हा टोल द्यावा लागणार असे डोनाल्ड ट्रम्प बोलत आहे. तर इराणने देखील पलटवार केलेला आहे. इराण असं सांगत आहे की आम्ही तुम्हाला तो मार्ग खुला करून देऊ आणि त्यासाठी आम्ही 20% टोल नाही घेणार. टोल घेऊ पण त्याच्यापेक्षा कमी घेऊ. आता एक गोष्ट निश्चित आहे की युद्ध थांबेल न थांबेल, पण टोल हा यावरती लागणार
हे जवळजवळ आता फिक्स होत आहे. तो किती लागेल काय होईल ही भविष्यातली गोष्ट आहे. पण हा मार्ग आता फ्रीमध्ये उपलब्ध राहणार नाही. परत त्याच्यानंतर काही देश हे स्वतःचे मार्ग बनवण्याच्या तयारीमध्ये देखील असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. हा वाढता तणाव आणि कच्च्या तेलाची वाढती किंमत यामुळे सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपले मार्केट देखील आज निगेटिव्ह मध्ये ओपन होऊ शकते. आज बँक निफ्टीसाठी कालचा जो लो असेल तो खूप महत्वाचा राहणार आहे. तो ब्रेक झाला आणि त्याच्या खाली काही काळ जर बँक निफ्टी थांबली तर बँक निफ्टीची वाटचाल आपल्याला 57,200 ते 57,000 कडे होताना पाहायला मिळू शकते. बँक निफ्टी साधारण 400 ते 500 पॉईंट गॅप डाऊन ओपन होऊ शकते. निफ्टीला परत एकदा 24,000चा सपोर्ट असणार आहे. त्यात आज निफ्टीची विकली एक्सपायरी राहणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये काय होतं हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. 24,000ची लेवल ब्रेक करून काही काळ जर निफ्टी थांबली तर निफ्टीची वाटचाल 23,050 ते 23,950 ते 23,900 कडे होऊ शकते. सोन्याच्या किमतीमध्ये 3,200 रुपयांची घसरण तर चांदीच्या किमतीमध्ये 5,000 रुपयांची घसरण आपल्याला पाहायला मिळते. महागाई दर सलग 6 महिने वाढलेला आपल्याला दिसून येतो. काल आपला महागाई दर जाहीर झाला. 17 महिन्यानंतर आरबीआयच्या अंदाजापेक्षा जास्त महागाई दर हा समोर आलेला आहे. साहजिकच आता काय होणार आहे, महागाई दर वाढला तर व्याजदरांवरती वाढ होते का यावरती मार्केटचे लक्ष राहणार आहे. आज निफ्टीची विकली एक्सपायरी राहणार आहे. जागतिक लेवलची अशांतता आणि आपली एक्सपायरी यामुळे डबल धमाका ऑफर होतो का हे बघणं आपल्याला गरजेचे असेल. काल विदेशी गुंतवणूकदारांनी 4,000 कोटींपेक्षा जास्तची विक्री केली तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 2,000 पेक्षा जास्तची खरेदी केलेली आपल्याला दिसून येते. आजपासून SBI फंड मॅनेजमेंटचा IPO ओपन होतोय. आज अमेरिका जून महिन्याचा महागाई दर जाहीर करेल. एक नजर डाटा काय सांगतो याच्यावरती. निफ्टीमध्ये डाटा मिड बुलिश आहे. बँक निफ्टीमध्ये तो बेरिश आहे. मिड कॅपमध्ये बुलिश आहे. फिन निफ्टीमध्ये बुलिश आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये तो बेरिश आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, बँक निफ्टीमध्ये 57,500 ही खूप महत्वाची लेवल आहे. तसंच निफ्टीला 24,000 ही लेवल खूप महत्वाची आहे. जोपर्यंत याच्या खाली निगेटिव्ह कॅन्डल होत नाही किंवा काही काळ मार्केट थांबत नाही तोपर्यंत मोठी निगेटिव्ह साईडची मुवमेंट मिळणं आपल्याला कठीण आहे. त्यानंतर काही लोकांनी हा देखील अंदाज लावला असेल की आज देखील कालच्यासारखं आपण काम करू, 24,000 आल्यानंतर सी खरेदी करू. पण त्यासाठी मार्केटमध्ये काय घडतं हे बघणं महत्वाचं आहे. काल आपल्याला IT सेक्टरने वरती घेऊन जाण्याचं काम केलं, त्याच्यानंतर हळूहळू इतर सेक्टरने त्याला मदत केली. पण आज तशी स्थिती होते का हे मार्केट ओपन झाल्यानंतरच आपल्याला समजेल. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. लवकरच भेटू नवीन अपडेट सोबत.